हॅलो गाईज, आय एम रत्नेश. कसे सगळेच मजेत ना मित्रांनो? मजेत असतात सगळे. माझा असाइनमेंट क्वेश्चन नंबर 67 तुमच्या स्क्रीनचा वर शो होत असेल. एकदा वाचून घ्या, डायग्राम बघून घ्या. मी वाचून सांगतो आपल्याला का फाइंड करायचं त्याच्यात. फाइंड दी मॅग्निट्यूड, डायरेक्शन अँड लोकेशन ऑफ रिझल्टंट ऑफ फोर्स सिस्टम विथ रिस्पेक्ट टू पॉइंट O शोन फिगर. आपल्याला मॅग्निट्यूड, डायरेक्शन अँड लोकेशन फाइंड करायचं आहे मित्रांनो. तर आधी सगळं डिक्लेअर करून घेऊ. गिवन मध्ये का आहे आपल्याकडे ते सगळं बघून घेऊ. गिवन हँड रायटिंग थोडी आहे, व्हाईट बोर्डवर होतेच. तर आपल्याकडे 4 फोर्स आहेत. मी इथून डिक्लेअर करतो 1, 2, 3 and 4. ठीक आहे. पहिला F1, F2, F3 यहाँ F4. F1 फोर्स 60, 50, 40 and 30. त्यासोबतच त्यांची थिटा 0, 0. याचं काय तुम्ही तुमचा स्किल होत असेल क्वेश्चन. इथं 45 याचा आणि हा 30 आहे. तर 45, 30. ओके. आपल्याला फाइंड करायचं आहे गाईज मॅग्निट्यूड मीन्स कॅपिटल R, डायरेक्शन कॅपिटल D करून घेऊ, अँड दी लोकेशन लोकेशन. आता हे सगळं इरेज करून देतो गाईज. तुम्हाला माहिती झालं का करायचं आहे. आणखी सॉरी. आता हे सगळे आपल्याला आधी रिझल्टंट काढायचं आहे गाईज. तर पुऱ्या फोर्सला रिझॉल्व्ह करायला लागेल. तर मी पटापट रिझॉल्व्ह करून घेतो. F1 फोर्सला रिझॉल्व्ह करूया पहिले. त्याचा अँगल आहे 0. आता F1 फोर्स इथे बसून आहे, सीधा चालला कोणासोबत पॅरलल x सोबत. तर थीटा थीटा इथे cos. तर F1x इज इक्वल टू n F1y इज इक्वल टू F1x काय असू शकते cos 60 cos 0 आणखी F1y 60 sin 0. तसंच F2 फोर्स म्हणजे आपल्याकडे 50 आहे, त्याचाही थीटा 0 आहे. सो x सोबत पॅरलल आहे ती थीटा थीटा इथे cos x मध्ये cos येईल. F2x and F2y means 50 cos 0 and 50 sin 0. Okay guys. F3 दिसत आहे तुम्हाला 40 F45 F3 x and y. इथे बघा आपण रिझॉल्व हा निघाला असा आपण पकडून हा ओरिजिन सोबत लागलाय. ठीक आहे. तर हा आता स्ट्रेट यहाँ असा हा अँगल बघा x सोबत सॉरी y सोबत. तर y मध्ये y आपण ज्या टर्ममध्ये त्याची cos घेऊ 40 cos 45 आणखी 40 sin 45. लिहू नका गाईस, हे सगळं मटेरियल लास्ट मध्ये तुम्हाला मी लिहून देईन रिटर्नवर. आणखी आता लास्ट F1 F3 F4 किती आपला 30 तेरा किती आहे 30. हे सगळं गाईस याला रिझॉल्व करू. सिरंडी मारो इधर किती पास पकडा. इधर cos इधर sin इधर काहीच नव्हतं म्हणून आपण याला cos इधर sin पकडलं होतं. याला cos याला sin पकडलं होतं. ओके. लास्ट F4x इज इक्वल टू थीटा कोणासोबत आहे sin सोबत अँगल बनवत आहे. देन 30 cos 30 F4y इज इक्वल टू 30 sin 30. ओके गाईज, इतकं आपल्याकडे गिवन आहे. मी पटापट सगळे इरेज करून घेतो. ओके गाईज, आता जितके आपण फोर्स रिझॉल्व्ह केले आहे त्याचे व्हॅल्यू काढून घेऊ. तर हे आपले पुरे टर्म x चे, हे आपले पुरे टर्म y चे. ओके. 60 sin 0. ऑब्विसली सगळ्यांना माहिती आहे sin 0 ची व्हॅल्यू 0 असते. तर मल्टिप्लिकेशन केलं पण त्यासोबत आन्सर 0 येणार आहे. -50 cos 0 1 राहते, आन्सर -50 येते. इथे निगेटिव्ह कसं घेतलेलं आहे कारण की हे आपलं क्वाड्रंट आहे. इथे दोन्ही पॉझिटिव्ह राहते. ऍक्सिस आपले x अँड y. इथे आपली x ऍक्सिस निगेटिव्ह आणि y ऍक्सिस पॉझिटिव्ह असते. इथे दोन्ही ऍक्सिस निगेटिव्ह. इथे x ऍक्सिस निगेटिव्ह आणि y ऍक्सिस x ऍक्सिस पॉझिटिव्ह आणि y ऍक्सिस निगेटिव्ह असते. म्हणून
इथे आपली एक्स ऍक्सिस निगेटिव्ह आहे म्हणून आपण इथे निगेटिव्ह साईन घेतलेला आहे. आता 14 इंटू साइन 45, साइन 45 ची व्हॅल्यू ऍक्च्युअल 1/√2 इंटू 40. आन्सर डायरेक्ट काढतो 20√2. माहितच असेल कसा आले तर 20√2. ओके. 30 इंटू cos 30 √3/2. आंसर 15√3. असंच वायसे काढून टाकू. cos 0 1, आंसर 60. 50 इंटू sin 0 0. -41 सरस साइन की आपलं किती आहे 20√2. ओके. आणखी sin 30 ऑब्वियसली 1/2. 30 जा 15. इरेज करून घेता. ठीक आहे. आता याचा आपण टोटल करून घेऊ. इथे मायनसचा विषय -50 20√2 प्लस 15√3 -50 प्लस 20√3 सॉरी प्लस 15√3. आन्सर हे आपला f of x निघणार. आणखी f of y त्यासोबतच f of y वाढून घेऊ. 60 0 पकडत नाही 20√2 प्लस 15. ओके. लोक कॅल्क्युलेशन करून घेऊ. आन्सर सांगतो. ओके. झाले असेल कॅल्क्युलेशन. f of x आपला 4.26 किलो न्यूटन अँड f of y आपला 46.72 किलो न्यूटन. हे आपले व्हॅल्यू निघलेले आहे. आपल्याला फाइंड का करायचं पहिले आपल्याला फाइंड करायचं r रिझल्टंट. त्याचा फॉर्म्युला आहे summation of f of x चा होल स्क्वेअर प्लस summation of f of y चा होल स्क्वेअर. summation f of x ची व्हॅल्यू 426 पॉइंट स्क्वेअर प्लस 46.72 स्क्वेअर. ओके. कॅल्क्युलेशन केली असेल तुम्ही. किती येते 46.91 किलो न्यूटन. आपला आर निघलेला आहे. यासोबतच आपण एक आणखी टर्म काढून घेऊ जो आहे tan phi. आता मी phi कशाला घेतला इथं ऑलरेडी थीटा घेतला होता स्टार्टिंगला आणि इथं phi घेतो. summation of f of y upon summation of f of x. f of y ची व्हॅल्यू आहे 46.72 and 4.26. आन्सर किती आला 84.79 डिग्री. ठीक आहे. आपला आर ए निघाला आहे गाइस आणि आपला फाय निघाला आहे. टॅन इनवर्स होऊन जाते. हा फाय राहते. ओके. असे आपले दोन याचे आन्सर निघाले. इरेज करून घेतो मी. ओके गाइस, आतापर्यंत आपण दोन व्हॅल्यू काढलेले आहे. ते आहे आर ची जी आपली निघली होती 46.91 आणि फाय ची जी निघली होती 84.79 डिग्री आणि किलो न्यूटन. आता आपल्याला लोकेशन काढायचं आहे डी. तर तो काढायचा आधी आपल्याला मुवमेंट काढायला लागणार आहे सगळ्याची. तर आपण पहिली मुवमेंट घेऊ. m1 घेतो मी व्हॅल्यू इज इक्वल टू 60 इंटू 2 ते निघेल 120. सेकंड m2 50 इंटू 2 इज इक्वल टू 100. m3
M3 आता आपण दोन मीन्स फोर्सेस रिझॉल्व्ह केले आहे. तर आपण आधी आपला F1 किती होता आणि F2 किती होता, नाही F3x आणि F3y. आपला F3x आणि F3y हा या क्वाड्रंट मध्ये असेल. इथं 45 डिग्री होती, दोघांची व्हॅल्यू सेम होते. तर 28.28 आपल्या दोघांना मायनस करायला लागणार आहे. तर हा आपला CW मध्ये येते आणि हा CCW मध्ये येते. CW आणि CCW लॉंग फॉर्म गाईज मला माहित असेल की काउंटर क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज ओनली. काउंटर क्लॉकवाईज मीन्स पॉझिटिव्ह आणि क्लॉकवाईज इज निगेटिव्ह. नाहीतर आपण त्याला क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज ही म्हणू शकतो. तर आपला हा काउंटर क्लॉकवाईज आहे ना, मीन्स क्लॉकवाईज येते ती मायनस 288.288 मायनस 228 मायनस 228. याचा आन्सर आहे मायनस 58.58. ठीक आहे. आणि हा आहे आपला मायनस मध्ये घेऊ, कारण की हा CW मध्येच येते, मीन्स जो अपोजिट फिरते. सॉरी, हा आपला असं उभा आहे वाटते, हा आडवा आहे. ओके. आता M4 आपला इथे होता, त्याचा अँगल 30 होता. त्याचा F4x आणि F4y. F4x आपला 15√3 निघला होता आणि F4y आपला 15 निघला. आता आपल्या दोघांना मायनस करायचं. याची व्हॅल्यू किती, ठीक आहे, याची व्हॅल्यू निघली होती 25.98. हे आपण डायरेक्ट मायनस करून घेऊ. 25.98 हा आपला प्लस मायनस 15. आन्सर येते 10.98. ओके. आता सगळ्याचे आपण सम करून घेऊ म्हणजे आपल्याला सम ऑफ मोमेंट भेटेल. सम ऑफ मोमेंट 120 मायनस 58.58 मायनस 100 मायनस 10.98. ओके. याचे टोटल आन्सर येते. कॅल्क्युलेशन करून घ्या एकदा. तुमचे कॅल्क्युलेशन झालं असेल त्याचा आन्सर 47.54 समथिंग येते. ओके. आपला येतं किलो न्यूटन मीटर युनिट. ओके काय, मिळून टाकतो. मला स्क्रीनवर ग्राफ ऑलरेडी दिसत असेल. आता आपला मुवमेंट निघलेला आहे, सम ऑफ मुवमेंट तो निघला आहे 47.54. आता आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे. आता डिस्टन्स कसा काढणार आहे, समेशन ऑफ MO इज इक्वल टू R इंटू D. पण आपल्याकडे दोन नोन आहे, एक अननोन आहे. तर डीच्या रिस्पेक्ट फॉर्म्युला बनवून समेशन ऑफ O अपॉन R डिवाइड करो 47.54 डिवाइड बाय माइनस किती 46.91. याचा किलो न्यूटन मीटर किलो न्यूटन. तर किलो न्यूटन कॅन्सल झाला. आन्सर काय एकदा तुम्ही कॅल्क्युलेट करून घ्या. झालं असेल तर याचा आन्सर मायनस 1.01 मीटर येईल. हे झालं आपल्या डी Q1. ओके गाइस, थँक्यू फॉर वॉचिंग. आपली तिन्ही व्हॅल्यू झाली आहे, डिस्टन्स अँड लोकेशन ऑफ दी जो फोर्सचा रिक्वेस्टमेंट शोधतो. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज एक लाईक आणि एक छोटूसा कमेंट मारून टाका. थँक्यू.